आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आफ्टर सो लॉंग टाईम ब्लॉग शूट करते. मी इंडियाला परत चालले. काही रिझन्सच त्या कारणामुळे मी परत बॅक टू इंडिया येते परमनंटली. मी आता इंडियामध्ये सेटल डाऊन होणार. सो काही रिझन्स आहेत, त्या कारणामुळे मला घरी परत यावं लागतं आहे, मला माझं स्टडीमध्ये सोडून. सो येस, आय होप इंडियामध्ये मी नवीन काहीतरी व्हिडिओ बनवेनच. सो आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे की मी ट्रॅव्हल करते. आता रात्रीचे इथे वाजलेत 8. माझी उद्या सकाळची फ्लाईट आहे, सकाळी 7. सो फायनली अशा प्रकारे मी एअरपोर्टला पोहोचले आहे. इथे कोणच तुम्हाला दिसणार नाही. हे ऑलबिया एअरपोर्ट आहे. सो आता इथून मी पुढे कुठेतरी बसायला बघते. सो आय विल बी रिलॅक्स. येस, फायनली एअरपोर्टला पोहोचले आहे मी. हॅलो, रात्रीचे वाजले 2:15 आणि एअरपोर्टवरती मी एकटीच आहे. लिटरली मी एकटी आहे, कोणीच नाही आहे इथे. एअरपोर्ट बंद आहे ॲक्च्युली. आणि ऑलरेडी मला काही ऑफिसर्सनी सांगितलं आहे की तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत, कॉज अलार्म रिंग होतील गेटच्या इथे जर तुम्ही गेला तर सेन्सरमुळे. कारण की एअरपोर्ट बंद असल्याकारणाने ते सेन्सर्स रात्रीचे चालू होतात. अनफॉर्च्युनेटली माझा डेटा पॅक संपलेला आहे आणि आता मी बॅक टू इंडिया चालले आहे, तर मी ते परत रिचार्ज केलेलं नाही आहे. हां, आणि इकडचं जो वायफाय होता एअरपोर्टचा, एअरपोर्ट बंद जसं 12 वाजता झालं तसं तो वायफायसुद्धा बंद झालेला आहे. सो देर इज अ नो यूज. खूप बोर झाली आहे, झोपही येत नाही आहे, अशा वेळेस झोपही येत नाही. सो वाट बघते 4 वाजता एअरपोर्ट चालू होईल. सो माईट त्यावेळेस तेव्हा तर मला डिपार्चर करावं लागेल, कॉज 7ची फ्लाईट आहे माझी. बघेन चेक इन टाईम कधी आहे. गेट फ्लाईट तर दाखवत आहेत, फक्त गेट अलोकेट नाही केले, त्यांनी टायमिंग्स दाखवलेले नाही आहेत. सो असं सगळं आहे. मी तुम्हाला दाखवते एअरपोर्ट. इथे बरेच शॉप्स आहेत. लिटरली कोणी नाही आहे इथे. मी एकटीच बसले आणि इथून कुठेच जाऊ शकत नाही. फक्त वॉशरूम यूज करू शकते मी, जे की तिथे आहे. तुम्हाला ते पिंक लाईट दिसत असेल, तिथे वॉशरूम आहे. आय कॅन यूज ओनली दॅट. बाकी काही नाही. असं सगळं आहे. सो म्हटलं बसल्या बसल्या व्लॉग शूट करावा. सो शूट. देर इज अ नो ऑप्शन. भेटूयात डिपार्चर करताना. सी यू. 3,000 years later. सो फायनली एअरपोर्ट चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप लाईट मग ते तुम्ही बघितलं असेल की खूप अंधार होता, कोणच नव्हतं, मी एकटीच होते. अजूनही एकटीच आहे म्हणा. पण एअरपोर्ट चालू झालं आहे. एक 15-20 मिनटं झाली असतील एअरपोर्ट चालू झालं आहे. अजूनही कोणी चाललेलं नाही आहे इथे. सगळी दुकानं वगैरे सगळे बंद आहेत. सो मे बी माईट 5 वाजेपर्यंत सगळं इथे थोडंसं चालू होईल. एवढं क्राऊडेड प्लेस नाही आहे जसं की मुंबईला असतं. इथे असं आहेत बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला मी एअरपोर्टवरती दाखवू शकते, जसं की आर्ट आहे. सगळे शॉप्स आहेत. सो येस, अशा प्रकारे मी निघाली ऑलबियावरून रोमसाठी. माझे अजून चेक इनचं काउंटर दाखवत नाही आहे. हा आहे चेक इन बोट. तुम्ही बघू शकता. माझी सेकंड फ्लाईट आहे रोमची 7:05ची आणि आत्ता वाजलेत सकाळचे 4:30. तुम्ही वरती बघू शकता 4:38. सो अजून टाईम आहे माझ्या फ्लाईटला डिपार्चर व्हायला. अजून चेक इन काउंटर दाखवत नाही आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली इकडे वायफायही चालत नाही आहे. आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ वायफाय. आणि जसं की मी मगाशी सांगितलंच, माझा डेटा संपलेला आहे. सो अजून थोडा वेळ रोममध्ये मला तसंही भेटेल वायफाय एअरपोर्टला, कारण की ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे.
सो ऑफकोर्स आणि माझी फ्लाईट डिले आहे, 2 तासाने डिले आहे. जिथे मला 4 तासाचा लेओव्हर होता तिथे 6 तासाचा लेओव्हर आला आहे मला. सो हां, आणि उद्या सकाळी म्हणजे 8 फेब्रुवारीला मी सकाळी 6:15ला मुंबईत लँड करेल. आणि आत्ता मुंबईत वाजलेत 9. सो हां, असं माझं ट्रॅव्हलिंग आहे. खूप टायरिंग आहे हे सगळं, बट स्टील हॅव टू मॅनेज इट. सो हां, खूप एक्साइटमेंट आहेत, खूप साऱ्या गोष्टी अपकमिंग आहेत. आता डेली ब्लॉग्स असतील, ब्लॉग्स नसतील तरी रील्स असतील, शॉर्ट्स असतील. बट येस, डेफिनेटली आता डेली बेसिसवरती सगळं शूट होत जाईल, अपडेट होत जाईल अकाउंटवरती. सो स्टे ट्यून. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हां, अजून जर्नी संपलेली नाही आहे, बट तरी एक रिमाइंडर दिला आहे मी. सो येस, भेटूयात लवकरच मुंबईमध्ये. सी यू. अँड देन रोमवरून माझी फ्लाईट डिले आहे. जिथे ऑलरेडी 4 तासाचं लेओव्हर होतं, आता तिथे माझं झाले 6 तासाचं लेओव्हर. खूप टायरिंग सध्याचं ट्रॅव्हलिंग आहे माझं, खूप कंटाळा येतो आहे मला, बट स्टील हॅव टू बी. आत्ता मुंबईमध्ये वाजलेत 9 आणि मी मुंबईमध्ये पोहोचेन 8 फेब्रुवारीला मॉर्निंगला 6:15पर्यंत मी लँड करेन. सो अजून होल डे आय हॅव टू ट्रॅव्हल. या खूप दमणार आहे मी, झोपणार आहे आता फ्लाईटमध्ये. 1 तासाचीच फ्लाईट आहे माझी. इथून ते रोम 1 तासाचं अंतर आहे. सो तिथून मग 6 तासाचं लेओव्हर, मग तिथून कुवेत एअरलाईन्समधून मी रोमवरून कुवेतला पोचेन. कुवेतवरून तिथे पण लेओव्हर आहे माझा, काहीतरी 3.5-4 तासाचा लेओव्हर आहे. मग तिथून रात्रीची फ्लाईट ते मॉर्निंगला मी लँड करणार इंडिया, मुंबई. हां, अवेटिंग टू कम टू इंडिया. सो सी यू गाईज. आता ब्लॉग्स अपडेट होत राहतील, डेली बेसिसवरती होत राहतील. आता मध्ये खूप गॅप झाला होता माझा, ऑलमोस्ट लाईक 1 वीक, मोर दॅन 1 वीक मी काहीच अपडेट केलेलं नव्हतं. बट आत्ता असं काही होणार नाही, आता अपडेट होत राहील. ज्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. आता खूप व्हिडिओज फायनली ऑल्बियामधून आता निघालो आहे आम्ही. दिस इज माय पासपोर्ट, एव्हरीथिंग. सो येस, फायनली आता ऑल्बियामधून निघाले रोमसाठी. Waiting for my flight and my flight is getting delay. हां, फ्लाईट डिले झाली आहे माझी. फ्लाईट डिले या कारणाने आय डोंट नो काय कारण आहे ते, बट डिले झाली आहे फ्लाईट माझी. अराउंड लाईक जी माझी 2:45ची फ्लाईट होती ती 3:30ची झालेली आहे. सो हां, थांबले त्या एअरपोर्टवरती आणि आत्ता सकाळचे 10 वाजलेत, 9:59, 10 वाजलेत ऑलमोस्ट. सो अजून मला 4-5 तास वेट करायचं. त्याच्यानंतर मग माझी फ्लाईट, मग तिथून मी कुवेतला जाणार. देन कुवेतनंतर तिथे पण लेआउट आहे माझा, 3 तासाचा काहीतरी आहे. आणि मग तिथून मग कुवेत टू मुंबई, ती 5 तासाची फ्लाईट आहे आणि ही काहीतरी 6 तासाची काहीतरी फ्लाईट आहे. सो अराउंड अशा 2 फ्लाईट्स अजून आहेत माझ्या. सो त्या झाल्याच्या नंतर बॅक टू इंडिया. सो सी यू. किती क्यूट आहे बघा, नाचताही नुसतं.
बोर झालंय आता मला. 2 वाजायला आलेत. 3:30ची फ्लाईट आहे. अजून 1.5 तास. दमली आहे मी आता अक्षरशः. काहीच समजत नाही आहे. डोकं भणभणतंय आता. हां, सबर का फल मीठा होता है. थोडा अजून वेळ घरी पोचायला. काही तासांमध्येच मी घरी असेन. आत्ता नाही, आता रोम टू कुवेत. सध्या कुवेतला मी असेन. कुवेतवरून मग मुंबई. खरंच हेक्टिक आहे. सॉरी, खूप जास्त हेक्टिक आहे. नाही होतं मला. असं झालं कधी बोर्डिंग चालू होते आणि कधी मी जाते आतमध्ये आणि फ्लाईटमध्ये जाऊन बसते. झोपले नाही. काल रात्रीपासून झोप नाही. झोप आहे ना. इथे लिटरली एअरपोर्टवरती मी असे मोमेंट्स बघितले आहेत की एका टायमिंगला एअरपोर्ट पूर्ण भरलं आहे, एका टायमिंगला एअरपोर्ट पूर्ण रिकामं झालं, एका टायमिंगला काहीच नाही आहे, एका टायमिंगला काही ना काहीतरी घडतं आहे. म्हणजे मी तिथल्या तिथे स्टेबल आहे आणि बाकीचं सगळं जग चालतं आहे असं वाटतं आहे मला. ॲक्च्युली तेच झालं आहे. मी एका ठिकाणी थांबलं आणि अख्खं जग चालतं. लेट इट बी जोक सपाट. बघू. आय होप हाफ एन आवरमध्ये फ्लाईटचं बोर्डिंग चालू होईल. सो लेट्स सी. बोर्डिंग कधी चालू होणार? बोर्डिंग 207 जिथे तुम्हाला दिसत आहे का, लास्ट बोर्डिंग आता चालू व्हायची बाकी. पण मी वाट बघते कधी बोर्डिंग करा रे चालू. वैताग आलाय मला. वैताग. झोपेन आता मी तेच. बोर्डिंग बोर्डिंग बोर्डिंग. वेटिंग 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 फॉर बोर्डिंग. नो वर्ड्स. मी वाट बघते बॉर्डिंगची, पण अजून बॉर्डिंग नाही झालं आहे चालू. सो माईट 1-2 मिनटामध्ये बॉर्डिंग चालू होईल. सो मी आता निघते बॉर्डिंगसाठी. फ्लाईटमध्ये भेटते. 3,000 years later. किती सुंदर प्रकारे हा बुद्धिबळाचा डाव मांडलेला आहे. Flight time today is going to be 4 hours and 35 minutes, and we'll be climbing on an altitude of 36,000 feet, sorry, 35,000 feet above the medium sea level. We plan our takeoff on the runway 25 in Rome. One eternity later. छान असं रात्रीचं जेवण झालंय म्हणजे अजून बाकी आहे माझं जसं जेवण. हे काहीतरी मिक्स व्हेजिटेबल्स हे आहे, सॅलड आहे, हे मिक्स फ्रूट आहे. ह्याच्यामध्ये थोड्या वेळाने कॉफी किंवा टी मला देतील. राईस होता, राईस मी खाल्लेला आहे. खूप प्रचंड भूक लागली होती. आणि ही मिक्स भाजी आहे. आणि हे बघायला गेलं तर एक काइंड ऑफ बिस्किट आहे. आपण कुरमुरे खातो ना त्याचं बिस्किट आहे हे, सुक्कं बिस्किट. टेस्टला खूप छान आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही बघू शकता बॉलिवूड मूवी आहे ज्या की आपण बघू शकतो. टायगर, 3 इडियट्स, परत देन व्हॉट इज दॅट, हाफ तिकीट प्लीज, अभिमान, अमर अकबर अँथनी, म्हणजे चिछोरे. हां, काय एअरपोर्ट्स आहेत.
फायनली मी एका डेस्टिनेशनवरती पोहोचले. इथून आता मुंबईचा प्रवास माझा फायनली चालू होईल. सो अशा प्रकारे माझा हा प्रवास संपेल कुठेतरी जाऊन मुंबईला. सध्या फिरते एअरपोर्ट, बघते एअरपोर्टवरती काय काय आहे काय काय नाही आहे. सो लेट्स चेक इट. Finally going back to the Mumbai. See you in the Mumbai. Bombay, where we expect to be landing in 31 minutes, subject to traffic control. It's some 30 minutes ahead of schedule. Weather in Bombay is, as expected, 2.5 kilometers of visibility and smoke, and light wind from the west, temperature of 28 degrees Celsius.